तर पब्लिक आज मला जायचं होतं नांदेडला, कारण नांदेडला थोडंफार काम होतं. त्याच्यासाठी आम्ही नांदेडला निघालो होतो मी आणि शुभम भाऊ. गाडीवर अशा बेकार उन्हाच्या हवा लागू लागल्या, त्याच्यामुळे नांदेडमध्ये आलेल्या सगळ्यात पहिले तर एक टोपी घेतली. इथून टोपी वगैरे घेतली, टोपीची पेमेंट वगैरे केली दादाला आणि तिथून आम्ही निघाले आमच्या काकाच्या कार्यक्रमासाठी. नांदेडमध्ये आलेल्या गाडी दिली शुभम भाऊच्या हातात. ट्रॅफिकमध्ये आपल्याला व्लॉग काढायला अडचण होते, त्याच्यामुळे गाडी शुभम भाऊच्या हातात दिली. थोड्या वेळाच्या आत आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. कारण आज सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काकाच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम होता, त्याच्यासाठीच मी आलो होतो नांदेड. कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या थोड्या वेळ काकांच्या सोबतच्या मित्रपरिवाराने थोड्या वेळ काकाच्या विषयी भाषण केलं. एका सरनी खूप छान असं गाणं म्हणून त्यांनी दाखवलं होतं. सगळा कार्यक्रम पार पडला, जेवण वगैरे केलं आणि तिथून आम्ही निघाले होते परत. आम्हाला दुसरं एक काम होतं त्याच्यासाठी, कारण 4-5 दिवसापूर्वी पप्पानं आपल्या येऊन पत्रिका टाकली होती आपल्या ताईच्या लग्नाच्या. तर तेच पत्रिका जाता जाता बघून जावं म्हणलं, की झाल्यात असल्या तर जाता जाता घेऊन पण जाईल. आता भर उन्हात आम्ही निघाले ताराशिंग मार्केटकडे जाण्यासाठी. आता उन्हाच्या आया इतक्या बेकार लागू लागल्या की सांगता सोय नव्हती. जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा करून आम्ही तिथून आले डायरेक्ट ताराशिंग मार्केटला. तर इथं आले आम्ही शंभू ग्राफिक्सवर. तिथं पत्रिका वगैरे टाकले होते पप्पा येऊन. पत्रिका वगैरे दादानं बनवून ठेवले होते. लगेच पत्रिका वगैरे घेऊन आम्ही परत निघाले आता घरी जायसाठी. तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.